शांतिकुमार पाटील खामगाव शहर पोलीस स्टेशनचा कार्यभार 2 दिवस पूर्वी त्यांनी स्वीकारला आहे। शहरातील वाहतूक विस्कळीत झालेली व्यवस्था आहे। याला पूर्वपदावर आणण्यासाठीचे मोठे आव्हान त्यांच्यासमोर आहे। ते आपण यशस्वीरित्या पार पाडू आणि त्याकरिता नागरिकांचे सहकार्य आवश्यक आहे। योग्य ठिकाणी कार्यवाही करू, तसेच अवैध धंद्यांना सोडणार नाही। मोठ्या प्रमाणात कार्यवाही करू, नागरिकांच्या तक्रारीवर अन्याय होणार नाही अशा प्रकारे कार्यवाही करू। सर्वांना एकच न्याय राहील अशी आपली भूमिका राहील आणि यापुढे खामगाव शहरामध्ये चांगल्या प्रकारे पोलिसिंग करण्याचा प्रयत्न आपण करणार आहोत। धुळवंदनाचा सण आणि होळी या काळात शांतता राहील यासाठी आपण सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले। शांतिकुमार पाटील खामगाव शहर पोलीस स्टेशनचा पदभार सध्या स्वीकारलेला आहे। काही दिवसापूर्वी सध्या शहरातली जी वाहतूक विस्कळीत झालेली वाहतूक व्यवस्था आहे ती पूर्वपदावर आणण्याचं मोठं आव्हान आमच्यासमोर आहे। ते आम्ही यशस्वीरित्या पार पाडू, त्यासाठी नागरिकांचं सहकार्य आवश्यक आहे। योग्य ठिकाणी कारवाई करू, तसेच अवैध धंद्यांना देखील बक्षले जाणार नाही। मोठ्या प्रमाणात कारवाई करू, नागरिकांच्या तक्रारी व अन्याय होणार नाही अशा प्रकारे कारवाई करू। सर्वांना एकच न्याय राहील अशी माझी भूमिका राहील आणि इथून पुढे चांगल्या प्रकारे खामगाव शहरात पोलिसिंग करण्याचा प्रयत्न करू। नागरिकांच्या सहकार्याने येत्या काळात होळी धुलीवंदन सण आहे, त्या काळात शांतता राहील यासाठी आमचे सर्वतोपरी प्रयत्न राहतील। जिल्हा वाहतूक नियंत्रण शाखेतून बदली होऊन शांतिकुमार पाटील हे 25 फेब्रुवारी 2023 रोजी खामगाव शहर पोलीस स्टेशनला ठाणेदार म्हणून रुजू होताच त्यांच्या बाबतीत माहिती घेण्यास अवैध व्यावसायिक वाहतूक शाखेतून त्यांची बदली शहर पोलीस स्टेशनला झाल्यामुळे ते तडाखा देतील याचा अंदाज अवैध व्यावसायिकांना आला होता आणि शनिवारी रुजू होताच 27 फेब्रुवारी 2023 रोजी सकाळपासूनच वरली मटका यांचा व्यवसाय करणाऱ्यावर संक्रांत आली आहे। शहर पोलीस स्टेशन अंतर्गत काही ठिकाणी वरळी मटक्याच्या अड्ड्यावर धाडी पडल्या आहेत। याबाबत सूत्रांकडून माहिती घेतली असता बीट जमादारांना आपापल्या भागातील वरळी मटक्याच्या अड्ड्यांवर कार्यवाही करण्याचे आदेश ठाणेदार यांनी दिले असल्यामुळे शहर पोलीस स्टेशनला दुपारी गर्दी झाली होती। विदर्भ न्यूजकरिता ज्येष्ठ प्रतिनिधी मोहम्मद फारूक यांचा हा वृत्तांत।